गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे। विजय शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आता निर्णय घेतलाय। याशिवाय पवारांचं राजकीय पर्व हे संपणारच असा दावाही शिवतारेंनी केलाय। पाहूयात लोकशाही मराठीचा याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष उमेदवार। 1 एप्रिलला पुरंदरच्या पालखी तळावर सभा। 12 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज। विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा कायम ठेवत बारामतीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला। पवारांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची ही नामी संधी असल्याचं त्यांनी सांगितलं। शरद पवारांनी निर्माण केलेली दहशत अजित पवारांनी कायम ठेवल्याचाही आरोप त्यांनी केलाय। 1 एप्रिलला पुरंदरच्या पालखी तळावर शिवतारे सभा घेणार असून त्या सभेत शिवतारे शिवसेना सोडण्याची घोषणा करू शकतात। पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई आहे। त्या स्टेजवर जनसामान्य असतील आणि 1 तारखेला पालखी तळावर हे बिगुल आम्ही फुंकू। 1 तारखेला कमीत कमी 50-60 हजाराची मॅसिव्ह सभा तिथे होईल आणि तिथे खऱ्या अर्थाने बिगुल फुंकलं जाईल। विजय शिवतारे यांनी 12 एप्रिलला बारामतीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे। 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे। 12 तारखेला फॉर्म भरणे, पुढची प्रोसेस सुरू होईल। ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोहोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू। विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी आरपीआय खरात गटाने केली। शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी करत आहे की तात्काळ विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी आपला खरात पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा प्रचार करणार नाही असं आम्ही सांगू इच्छितो। पवार कुटुंबात 2 उमेदवार आहेत। शिवतारेंना हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, संग्राम थोपटे यांच्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळेच अभी नहीं तो कभी नहीं या हिशोबाने शिवतारेंनी बंडाची भूमिका कायम ठेवली। तसं अजूनही घोडा मैदान दूर आहे। त्यामुळे घोषणा केली त्या दिवशी शिवतारे उमेदवारी अर्ज भरतील का याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे। अमोल धर्माधिकारीसह विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।